आई वडील आणि शेती जाग्यावर राहिली त्यांच्या बुलढाणा जिल्ह्यात गावामध्ये। त्यांनी मला बोलावलं, म्हणे महाराज आमची हिस्से वाटणी करून द्या, आमच्या बायका म्हणतात की आम्हाला इस्टेट आता वेगवेगळी पाहिजे। मी त्यांना सांगितलं बरं ठीक आहे आपण करू, नक्की करूया काही ना काही। तेव्हा जेव्हा मी ते हिस्से वाटणीसाठी बसलो, मी मधात बसलो, इकडून दोघाही भाऊ बसलो, त्यांच्या आजूबाजूला आई वडील बसले, सगळं ठरलं। बुलढाण्यामधला फ्लॅट मोठ्याच्या नावावर, 4 एकर वावर लहानाच्या नावावर, ग्लास वाटी ताट प्लेट सगळं काही वाटलं गेलं दोघां भावांमध्ये। शेवटी उरले माय बाप। तेव्हा त्या दोन्ही पोरांनी मला आवाज दिला, म्हणे महाराज आता आमचं सगळं व्यवस्थित जमलं म्हणे। पण मी त्यांना म्हटलं की बाळांनो, अरे माझ्या दादांनो, तुम्ही म्हणता की सगळं काही व्यवस्थित जमलं, पण अजून तुमचे मायबाप इथं बसलेले आहेत रे, ते कुठं जातील आता? तुम्ही सगळं घेऊन घेतलं त्यांच्याकडचं। कोणी वावर घेतलं, कोणी घर घेतलं, कोणी फ्लॅट घेतला, कोणी गाडी घेतली, कोणी कुकर घेतला, कोणी फ्रीज घेतला, पण या मायबापाचं काय? तेव्हा त्या तरुण पोरानं उत्तर दिलं, दोन्ही तरुण पोरं म्हणतात आम्हाला मायबाप नको, त्यांच्या बायका म्हणतात आम्हाला सासू सासरे नको। तेव्हा मी त्यांना सांगितलं की दादांनो, मी तुमच्या हात जोडून विनंती करतो, तुम्हाला तुमच्या आई वडिलांचा सांभाळ करायचा आहे रे हो।